आंदोलनाचं जे नियोजन करण्यात आलं होतं ते सन्माननीय या राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय बच्चूभाऊ कडू आणि माजी आमदार महादेवरावजी जानकर यांच्या नेतृत्वात आजच्या या आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं होतं। मेंढपाळ बांधवांच्या समस्या घेऊन, शेतकऱ्यांची कर्जमाफी घेऊन, शेतकऱ्यांच्या मालाचे होत असलेले कमी भाव लक्षात घेता आणि बऱ्याच मागण्या ज्या बच्चूभाऊ आणि महादेवरावजी जानकर आपल्या भाषणातून आपल्याला बोलतीलच, या सर्व मागण्या घेऊन आपण सरकारला एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। हे आंदोलन एक प्रातिनिधिक स्वरूपात आणि छोट्या स्वरूपाचं आंदोलन आहे। यानंतर जर सरकारनं दखल घेतली नाही तर बच्चूभाऊच्या नेतृत्वात, महादेवरावजी जानकर यांच्या नेतृत्वात प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं जाईल। ज्या पद्धतीनं आपण सर्व सकाळपासून या आंदोलनात सहभागी झालात त्या सर्व शेतकरी, शेतमजूर बांधवांचं, मेंढपाळ बांधवांचं, सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो। आणि ज्या शांततेनं तुम्ही इथपर्यंत आला त्या शांततेनं फक्त आता 15-20 मिनिटं बसा। आपल्याशी आता 5 मिनिटात भाऊ संवाद साधणार आहेत। मी सन्माननीय जानकर साहेबांना माननीय सौरभजी हटकर साहेब हे डॉक्टर आहे आणि PhD हे फॉरेन मध्ये करून आले, हे अमेरिकेत PhD करून आले, ते आपल्या मेंढपाळाच्या आंदोलनासाठी इथे आले आहे। मी सौरभ दादाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। ओ नायक, ओ नायक, गज गारुड्या देवाचं 9 लाख बाहेरीचं नागाईच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं, अरे येळकोट येळकोट। सर्वप्रथम सर्व महामानवांना मी वंदन करतो आणि पहिल्यांदा माझा परिचय देतो, कारण परिचय देणं हे फार महत्वाचं असतं। माझ्याकडे कुठलं पद नाही, पत्रकारांना वाटेन की जानकर साहेबांच्या आणि बच्चूभाऊंच्या मधात हात येऊन बसलेला कोण आहे। मेंढपाळ कुटुंबातून येऊन UK मध्ये मेंढपाळांच्या प्रश्नावर PhD करणारा मी सौरभ हटकर आहे। मेंढपाळ पुत्र आर्मी संघटनेच्या वतीने आपल्या समोर 2 शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। बच्चू भाऊ आणि जानकर साहेब, तुम्ही दोघंही सत्तेत होता। सत्तेत असताना सत्ता ही गुळाच्या ढेलीसारखी असते, ढेपलीसारखी, अनेक जण येऊन चिकटतात। तुमच्या दोघांची सत्ता गेली, पण सत्ता गेल्यानंतर सुद्धा संपूर्ण समाज माझा गणगोत तुमच्या जवळ आलं, कारण तुमच्या नेतृत्वावरती आमचा विश्वास आहे। आमचा विश्वास आहे की आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवाचा प्राण करसान आणि आम्हाला न्याय द्यायची भाषा तुमच्या माध्यमातून होईल। आम्ही मागतो काय? आम्ही मागतो काय? बच्चू भाऊ, भारतीय राज्यघटना लिहित असताना बाबासाहेबांनी घटना ही कुण्या देवाला अर्पण केली नाही, कुण्या माणसांना अर्पण केली नाही, संताला अर्पण केली नाही। बाबासाहेबांनी घटना अर्पण केली कोणाला? या देशातल्या भारतीय लोकांना अर्पण केलेली आहे। घटनेचा पहिला शब्द वी द पीपल बाबासाहेबांनी सांगितला आणि त्या घटनेनुसार या देशाचे राज्यकर्ते हे वेलफेअर स्टेट म्हणजे लोकांना घेऊन चालणारे असलेले पाहिजेत होते। घटनेच्या मूलभूत हक्कामध्ये 19 कलम मध्ये आम्हाला राईट टू लाईव्हहुडचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे, उदरनिर्वाहाचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे। परंतु आज जेव्हा बघायला जातो, स्वातंत्र्याची 75 वर्ष झाली तरी आम्हाला साधं सरायला मिळत नाही। अरे आम्ही मागतोय काय? आम्ही काय मोठमोठ्या कुठला प्रोजेक्ट मागत नाही किंवा कुठल्या स्कीमा आमच्यापर्यंत आल्याच नाही। बच्चूभाऊ मध्यंतरी एक योजना आली, चाऱ्याची योजना, महामेश योजना, तर आमच्या मेंढपाळांना तर ती पैसेच भेटले नाही। योजना कुठं जाते, कोणाला भेटते त्याचाही पत्ता नाही। आज तुमच्या माध्यमातून बच्चूभाऊ मी सांगतो, सरकार म्हणतं की तुम्हाला महिन्याला 6,000 रुपये चराई अनुदान देऊ। या मेंढपाळांच्या वतीने, गणगोताच्या वतीने मी या सरकारलाही आणि बच्चूभाऊ तुम्हालाही सांगतो की 6,000 सरकार जर म्हणत असेल तर हा मेंढपाळ महिन्याला सरकारला 10,000 रुपये देईल, पण आमच्यासाठी चराईचे जंगल खुले करून द्या। अरे कुणाच्या याच्यावरती तुम्ही कायद्यावरती आमचं गुन्हेगारीकरण करताय? कायदा
खातं. डायट्रिक ब्रँडिस नावाचा एक जर्मन इंग्रज होता, त्याने या देशामधला वनाचा अधिकार भटक्या जमातीच्या आदिवासी जमातीचा काढून घेण्यासाठी वन खातं निर्माण केलं 1865 ला. त्याच्यानंतर 1866, 72 आणि 1927 ला वनाचे कायदे निर्माण केले. या कायद्यान्वये 1871 ला भटक्या जातींना गुन्हेगारीकरण करणारा कायदा इंग्रजांनी आणला. तोच कायदा वन खात्याच्या माध्यमातून आधुनिक काळामध्ये धनगरांचं गुन्हेगारीकरण करणं चालू आहे. हे थांबलं पाहिजे. आमचा आवाज तुमच्या धोरणामध्ये आला पाहिजे आणि आमच्या माथी फक्त कुठल्या समित्या मारू नका. नाही तर काय होते, नवीन समिती येते, दर 3 महिन्याला नवीन समिती येते, सरकार बदलतं. सर निवडणुकीच्या आधीच हम आपके हे कोण असं म्हणणार, हम सब एक आहे म्हणणार सरकार. निवडणुका झाल्या की पाखरा आजाद केलं तुला सारखं धनगरांना आजाद करून देतात आणि हे धनगर बिचारे वाड्यावरती राहतात. या संपूर्ण गणगोताच्या समोर मला सांगायचं आहे, बच्चू भाऊ तुम्ही या वाड्यांचा निर्धार म्हणून समोर या. तुम्ही आमच्या प्रश्नांवरती लढा. हा धनगर समाज, मेंढपाळ समाज जानकर साहेब आणि बच्चू कडू साहेबांच्या मागे एक दिलाने उभा राहील. फक्त आम्हाला आणि न्यायिक पद्धतीने उभा राहील. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, ना तीर से ना तलवार से हम हमारे हक लढेंगे, वो भीम के संविधान से. हा अधिकार घेण्यासाठी आपल्याला लढायचं आहे. अरे स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरुद्ध आमचेही लढले. काल वापगाव पुणे जिल्ह्यातील तिथं महाराजा यशवंतराव होळकर 18 वेळा इंग्रजांविरुद्ध लढणारा एकमेव राजा होता, ज्याने इंग्रजाविरुद्ध हरलाच नाही. त्यांचा राज्याभिषेक झाला. अशा महान माणसांच्या अवलादी आम्ही आहेत की ज्यांनी या देशासाठी लढले, प्राण अर्पण केलं, पण त्यांचं नाव इतिहासात नाही. ज्ञानेश वाकुडकर नावाचे कवी आहेत, त्यांनी फार सुंदर म्हटलं की काय माहित नक्की तुझी कोण लागत होती. एक कविता म्हटली त्यांनी की काय माहित नक्की तुझी कोण लागत होती, पण परवा भगतसिंगांची माय भीक मागत होती. अरे काय माहित नक्की कोण लागत होती, पण परवा भगतसिंगांची माय भीक मागत होती. तोही वेडा होता. कोण? भगतसिंग. तोही वेडा होता, तुझ्यासाठी मेला, मरता मरता आपल्या आईला अनाथ करून गेला. अरे स्वातंत्र्या, निदान 75 वर्षानंतर तू त्याच्या घरी तरीच गेलास का रे? हा प्रश्न विचारलेला आहे ज्ञानेश वाकुडकरांनी. की अनेक नामवंत लोक ज्यांना इतिहासामध्ये स्थान मिळालं नाही, त्यांनी या देशासाठी जीव अर्पण केला, परंतु त्यांचा कुठेतरी या ठिकाणी धनगर समाजातील अनेक जण असतील, भटक्या समाजातील अनेक जण असतील, त्या लोकांच्यासाठी आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. अमृत महोत्सवामध्ये अनेक जण फळं खातात. या देशातल्या श्रीमंत लोकांची संपत्ती अनेक पटीने वाढू राहिली. आमच्या नशिबी फळं नसले तर हरकत नाही, पण कडू बिया तरी आमच्या नशिबी देऊ नका. आम्हालाही या स्वातंत्र्यात सहभागी करून घ्या. या स्वातंत्र्यावर आमचाही हक्क आहे. स्वातंत्र्याचा 7/12 काय कुणाच्या अंबानी अदानीच्या नावावरच थोडा लिहिलेला आहे. या स्वातंत्र्याला 7/12वरती आमचा सुद्धा हक्क आहे. या देशावरती सुद्धा आमचा सुद्धा हक्क आहे. आणि म्हणून चराईचा प्रश्न सुटला पाहिजे. आमचा विम्याचा प्रश्न आहे बच्चू भाऊ. या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक रविवाराला, म्हणजे आपल्या देशातले लोक भले अजीब आहेत. श्रावण असला तर महिनाभर काय खातील नाही, पण जसा श्रावण संपला दुसऱ्या दिवशी लाईनीने उभे राहतात. कोरोनाच्या लसीला घ्यायला इतके लाईनीने उभे राहिले नसतील, इतके मटणाच्या दुकानावर राहतात. आणि ते मटण देणारे कोण आहेत? आम्ही धनगरच आहोत. आणि त्या धनगरांच्या मटणाच्या त्या मेंढरा चांगले राहण्यासाठी विमा तर असला पाहिजे की नाही? माणसं मेले तर माणसासाठी विमा आहे, जनावरांसाठी विमाच नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार नाही, त्या विम्याचा काय प्रश्न आहे ते बच्चू भाऊ बोलतील. पण या देशामध्ये एवढ्या प्रमाणात जनावरं राहतात, त्या मेंढपाळांसाठी, त्या मेंढरांसाठी कुठल्याही प्रकारचा विमा नाही. बच्चू भाऊ, आमची विनंती आहे तुम्हाला की या विम्यासाठी सुद्धा तुम्ही लढलं पाहिजेत आणि आवाज उठवला पाहिजे. जानकर साहेबांना सुद्धा विनंती आहे. चराई अनुदान नको आम्हाला. महामेश योजना अत्यंत चांगली योजना आणली होती जानकर साहेबांच्या काळामध्ये. पुढे योजनेला पैसेच मिळाले नाही. अर्ज करतात, काही 1-2 लोकांना भेटते, बाकीचे सगळे वाड्यावर जातात. आमच्या नशिबात आहे काय? शेतकरी काय, शेतकऱ्यांचं दुःख काय मेंढपाळांपेक्षा वेगळं नाही. पण निदान बच्चूभाऊ सारखे नेते आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी कुठं गारपीट झाली, कुठं पाऊस जास्त पडला, कुठं दुष्काळ पडला, तर काहीतरी शासन नावापुरतीसाठी का होईना पण शेतकऱ्यांच्या दारावर येतं. पण आमच्या पाळ्यावरती आणि वाड्यावरती कुणी यायलाच तयार नाही. 75 वर्ष झाले तसेच मोकट अनाथासारखे सोडून दिले. हे अनाथ कार्यक्रम थांबला पाहिजे. अनाथांचा नाथ बच्चूभाऊ इथं बसलेला आहे. त्यांनी
आमच्या प्रश्नांचा नाद व्हायला पाहिजेत आणि अतिशय ताकदीने तुमच्या पाठीमागे उभे राहू. बच्चू भाऊ, सत्ता गेल्यानंतर हा समाज तुमच्या पाठीमागे आला, याचं कारण आहे की तुम्ही कुठं कानं मोजले नाही, डोकं मोजून मेंढरांकडून पैसे जमा केले नाही तर आमच्यामध्ये आंदोलनाचे अनेक पॅटर्न दिसतात. कुणीतरी येते, जमा करून निघून जाते, दिसत नाही. पण हा समाज तुमच्यासाठी या ठिकाणी आला कारण त्याला असं वाटतं, त्याला असा आधार वाटतो की बच्चू भाऊ आपल्या प्रश्नांना कुठंतरी न्याय देण्याचं काम करतील. या ठिकाणी बोलतो आणि बच्चू भाऊ आणि तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो, अनेक मेंढपाळ गणगोत मला इथं ओळखतात, भाषणामुळे ओळखतात, ऍडमिशन कुठं झाली त्याने ओळखतात. आपण जिथं जिथं शक्य होईल तिथं आंदोलन केलेलं आहे. 15,000 पत्र मुख्यमंत्र्याला 2 वर्ष आधी पाठवले होते या प्रश्नावरती. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज या गल्लीमध्ये बोललो, रानात बोललो, दिल्लीला सुद्धा पुरुषोत्तम रुपाला नावाचे कॅबिनेट मंत्री होते, नीती आयोगाचे लोक होते, त्यांच्या समोर बोललो आणि तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो, या प्रश्नाचं मूळ इंग्रजांच्या कायद्यात आहे. इंग्रजांच्या देशात मी शिकू राहिलो, गल्लीत बोललो, दिल्लीत बोललो. येत्या 2 महिन्यामध्ये लंडनच्या पार्लमेंटमध्ये जाऊन हा प्रश्न मांडणार आहे, माझ्या मेंढपाळांना न्याय देण्यासाठी लढणार आहे. इतकंच या ठिकाणी बोलतो आणि माझं मनोगत थांबवतो. येळकोट येळकोट. यानंतर आपले सर्वांचे लाडके नेते महादेवरावजी जानकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि पंजाबराव उपाळ, अखेर भाऊसाहेब देशमुख साहेब यांना वंदन करून आज आदरणीय राज्याचे माझे मित्र, प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली जो हा पशुपालकांचा आणि शेतकऱ्यांचा मोर्चा दिला, त्याला मी सपोर्ट करण्यासाठी मी ते आज दिल्लीवरून आलेलो आहे. बांधवांनी मी तुम्हाला सांगू इच्छितो, बच्चूभाऊ आणि मी छोट्या झोपडीचं मालक आहे. माझी विनंती आहे तुम्हा मंडळींना, हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये आमदार आणि खासदार पाहिजे असतात, तुमचा पक्ष पाहिजे असतो. पण आम्ही मंडळी त्यावेळेस काय करतो, जागा नसतो. बच्चूभाऊ ज्यावेळेस मी कॅबिनेट मिनिस्टर होतो तर राजे यशवंतराव होळकर योजना मीच आणली होती. पण नंतर सौरा भटकार, नंतर सरकार आलं उद्धव साहेबाचं, तेव्हा अजितदादांनी त्याला रुपया दिला नाही. तुम्ही मंडळी हुकल्यासारखं करता आणि चुकलेल्या माणसाला पक्षाला मत देता, म्हणून या समाजाची अवस्था अशी झालेली आहे. देशात 18% समाज असताना बच्चूभाऊ ह्या जातीचा एकही खासदार नाही, एकही IAS नाही, एकही IPS नाही. आम्ही चमचगिरी करण्यात आमचा समाज मशगूल झालेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, महादेव जानकरचा पटत नसाल तर प्रहारच्या मागे उभं राहावा, तो बच्चू कडूला साथ द्या. माझं जर तुम्हाला पटत नसाल तर, अरे आम्ही दोघं भाग आहे, दुसऱ्याच्या पक्षावर मंत्री झालो नाही, स्वतःच झोपडे बांधून माझ्या नेतृत्वाखाली 4 आमदार झाले, 3 मराठा समाजाची पोळं झाली, 1 वंजाऱ्याचं झालं. जोपर्यंत जी समाज का दल मजबूत होणार नाही तोपर्यंत तुमचं बल मजबूत होणार नाही. कोण हिंदूच्या नावावर, कोण सेक्युलरच्या नावावर तुम्हाला लुटतंय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, लोकसभा विधानसभेला काय झालं, मी आणि बच्चू कडू आम्ही स्वतंत्र लढलो. अरे त्या बच्चू कडूलाही पाडलं आणि मलाही खासदारकीला पाडलं. खासदार जर झालो असतो तर दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, शेतकरी बांधवांना, मेंढपाळ बांधवांना, इथून पुढे मोठ्या पार्टीला मतदान करू नका. काँग्रेस गद्दार आहे आणि भाजप महागद्दार आहे. महागद्दार आहे, त्या दोघांच्या मागे उभा राहिलं. बच्चूभाऊ करू नका, असाच मोर्चात आपल्या नेतृत्वाखाली कुठं काढू, पुण्याला काढू, औरंगाबादला काढू आणि शेतकरी आणि मेंढपाळ एकत्र येऊ. भारताची सत्ता हलवायची ताकद ह्या दोघात आहे, काळजी करू नका. आय एम नॉट कमांडर, वी आर ए कमांडर. आय कमांडर. आता नाईक साहेबाशी, वनमंत्र्याशी, मला आमच्या बहिणीशी बोलणं झालं. हा प्रश्न कलेक्टरला मी सांगू इच्छितो.
जिल्ह्यात 2 मागण्या आहेत, त्या मेंढपाळाच्या सोडण्याचा प्रयत्न करा कलेक्टर साहेब. आणि राज्याचा जे धोरणात्मक निर्णय आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगतो, तुमचा आजोळ आहे माझा आणि बच्चू कडूचा ऐका आणि या शेतकऱ्याचं आणि मेंढपाळांचा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर मिटिंग लावण्याचा प्रयत्न करा, एवढंच त्यांना विनंती करतोय मी बांधवांना. आणि मेंढपाळांना माझी विनंती आहे, अरे किती दिवस आम्ही मेंढर राखायचे, दिल्लीत जाऊन तुम्ही मेंढर राखा ना, त्या दृष्टीने देखील आपण विचार केला पाहिजे. तुमची पोरं शिकवली पाहिजे. बच्चू भाऊ मी मंत्री असताना धनगरांच्या मुलासाठी प्रत्येक रिजनला पोरीची जागा दिली आणि 100 मुलांसाठी हॉस्टेल काढलं. मी जिथं नाशिकला जागा दिली होती तेच फक्त हॉस्टेल चालू झालं. आजही अमरावतीचं चालू झालं नाही, नागपूरचं चालू झालं नाही, पुण्याचं चालू झालं नाही, मुंबईचं चालू झालं नाही. पण माझी तुम्हाला विनंती आहे, आपले लोकसभा आणि विधानसभेला मतं देताना डोळ्याला ताक धरून करा मता. बच्चू भाऊचे आमदार वाढू द्या, राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार वाढू द्या. उद्याचा काळ तुम्हाला मोर्चे काढावं लागणार नाही, तर कलेक्टर आणि SP तुमच्या दारात येतील आणि तुमच्या मागण्या मान्य करून जातील. आज बच्चू भाऊ मला आनंद वाटला, मी मोर्चा काढायला लागलो. DSP माझ्या गावातलाच पाटील आहे, माझ्या आजगावची सारे अधिकारी आहेत. मला फोन दिल्लीला कालपासून, तुम्ही येणार आहे का म्हणलं. बच्चू भाऊचा मला 8 दिवसापूर्वी फोन आला आणि त्यांनी सांगितलं, साहेब महादेवराव आपण असा प्रयोग करूया. चला ठीक आहे म्हणलं बच्चू भाऊ, तुझे भी कुछ नहीं मुझे भी कुछ नहीं, हम दोनों ही फकीर है, 2 फकीर एक जगह आएगा तो महाराष्ट्र का तख्ता देखील हम बदल डालेंगे, तख्ता बदल डालेंगे. त्यामुळे माझी विनंती आहे, राज्य सरकारला देखील सांगू इच्छितो, हा मोर्चा तो झलक है, ये ती शुरुआत है और बहुत बाकी है. ये सोच के या समयाचा प्रश्न सोडण्यासाठी काम करा. त्यांच्या योजना आहेत त्याला बजेटरी द्यायची तरतूद करा. सारथीच्या योजनेला फंड द्या, महाज्योतीला द्या. एवढंच नाही तर ज्या आहेत आमच्या त्या योजनेला पैसे द्यायची भूमिका करा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. जय जवान जय किसान, जय शिवाजी जय भवानी, जय भीम जय मल्हार करून आपली रजा घेतो. जय हिंद जय भारत. यानंतर आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू आपल्याला संबोधित करतील. सर्वांनी कृपया आपापल्या जागेवर बसा. बोल भारत माता की. एयरकोट एयरकोट. धन्यवाद. हा एका जाती पाती धर्माचा मोर्चा नाही आहे, पण तरी सुद्धा मी वारंवार हिंदू मेंढपाळ हिंदू शेतकरी म्हणतोय. कारण काही लोक धर्माच्या नावानं बाटून हक्काची लढाई मागं पाडतात आणि जे धर्माच्या नावानं बाटून हक्काची लढाई आमची मागं पाडत असन तो आज हट लेके आया कल और कुछ लेके आएंगे. तुम्ही आम्हाला पाठवत असाल जाती धर्माच्या नावानं, कधी नाऱ्याच्या नावानं जर आम्ही तुम्ही आम्हाला वेगळं करत असाल. एका इकडे मेंढपाळ मरतो, दुसऱ्या इकडे शेतकरी मरतो, तिसऱ्या इकडे आम्ही पाहतोय मच्छीमार आमचा भोई समाज मरत. काम करणारा जगत कुठं? अरे ज्या मुंबई दिल्लीमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बनतात त्या बिल्डिंगवर आमचा कष्ट करणारा काम करणारा मजूर त्या बिल्डिंग बांधत असतो. लक्षात ठेव, कोई बिल्डर की ताकत नहीं 14 मंजिल पार करके काम करेगा करके, वो तो हमारा मजदूर की ताकत है जो 14 मंजिल पे जाकर काम करता है और वहां मजूरी मेहनत करके मजूर कमाता है. या देशात तोच मरता है, तोच मरता है. आम्हाला सांगायचंय तुम्ही मेंढपाळ घ्या, मेंढर घ्या, म्हशी घ्या, गाई घ्या, मग काय करा.
मेंढरं घेतले, गायी घेतल्या, बकऱ्या घेतल्या, कोंबड्या घेतल्या. कलेक्टरले द्या ना 2-3 साल. अरे जोडधंदा म्हणून तुम्ही आम्हाला मेंढरं घ्यायला लावायचंय, तिकडे काय म्हणते म्हशी घ्यायला लावायचे, कोंबड्या घ्यायला लावायचे, आणि त्या डुबी इथे चारायला जागा नाहीये. वाघ येते, मेंढर इकडे आणू नका. वाघाच्या नावानं तुम्ही आमचं चांग भलं करत असाल तर आम्ही तुमचं फॉरेस्ट वाले तर आम्ही पाहतोय पाय टाकला तर कापू. मेंढपाळानं जर मेंढीनं पाय जरी टाकला तरी ऐकायला तयार नसतं, गुन्हे दाखल करत, मेंढ्या मरत. सारं तर सुळास मारण्याची व्यवस्था केली. एवढ्या मेहनतीनं हे मेंढर पोसायचे आणि चाऱ्याची व्यवस्था नाही करायची. मी नेहमी सांगितलं होतं का कष्टाच्या कष्टावर आधारित योजना असल्या पाहिजे. जिसकी मेहनत ज्यादा उसका पैसा ज्यादा, उसकी हिस्सेदारी ज्यादा. मी तो बगर मेहनतच्या योजना केल्या बटन दाबासाठी आले. मेहनत करणाऱ्या माणसाला योजना भेटत नाही, पैसे भेटत नाही. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही. अजितराव, देवेंद्रजी, एकनाथजी 4 महिन्यापासून पगार नाही. 4 महिने झाले. अजित दादा म्हणत होते 5 तारखेच्या आज जर अपंगाला जर पगार मानधन भेटला नाही तर वित्त सचिवाचा पगार देणार नाही. का गया वादा अजित दादा? कुठे गेलाय वादा? सभागृहात बोलले तुम्ही. एक भाजपच्या कार्यकर्त्याचा फोन आला, पण तुम्ही मेंढपाळासाठी विधानसभेत काय बोललो? मी अर्जुनला सांगितलं, म्हटलं जे बोलले ते टाकून दे, त्या व्हॉट्सअपवरून त्याला दाखव. बच्चू विधानसभेतच याच ताकदीनं ढकलला आहे मेंढपाळासाठी, याच ताकदीनं. जात पात धर्म त्याची लढाई नाही, हक्काची लढाई आहे. आज आम्ही पाहतोय शिक्षण वाया जातं. वसतिगृहाचं सांगितलंच महादेव जानकर साहेबांना. म्हणजे मेंढ चारता चारता आयुष्य पिढ्याना पिढ्या बरबत होत, आणि चारून चारून काय भेटत तर आम्ही पाहतोय अंगावर गुन्हे दाखल होत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. प्रश्न हक्काची लढाई आहे, लक्षात घ्या. हे एका जाती धर्माची लढाई नाहीये. काल परवा आम्ही पाहतोय का अर्जुनने आम्हाला सांगितलं काय बांकोटचे आणि अंजनगावचे फक्त 5 मिनिटं मेंढर चारले म्हणून अंदर टाकले लोकांना. हे जर मस्ती अशी चालत असाल तर आज फक्त इशारा आहे. आज फक्त आम्ही सांगायला आलो, कायद्यानं जर तुम्ही कायदा म्हणून जर आम्हाला हात लावाल तर मग मेंढी चारणारा लट उद्या आम्ही कायदा हातात घेऊन चालवल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला आलो आहे. मित्र, आम्ही पाहतो इकडे चराई नाही, दुसऱ्या इकडे इतर राज्यातले सगळे मेंढपाळ येतात. तुम्ही काय आले पण इथं आमची सोय नाही, बाकीच्याच काय. म्हणजे 70-75 वर्ष झाले आणि साधं मेंढी चारांना जर आम्हाला चराईची व्यवस्था केली नसेल तर तुम्ही दिलं काय आम्हाला? काय दिलं सांगा? अरे आम्ही काय योजना मागून आलो तुम्हाला? आमच्या हक्काचं द्या ना. सारा जो वाया जातो सुप्त त्याला हात लावू देत नाही. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढाई लढली होती 14 तळ्याची, पाणी आहे पण हात लावता येणार नाही. वा, चारा आहे पण चारू देणार नाही. हे कसं काय चालणार आहे? अरे सुकून नष्ट होते पण चारू देत नाही. ही जी व्यवस्था निर्माण केली आहे याच्या विरोधातली ही लढाई आहे मित्र, लक्षात घ्या. तुम्हाला आम्हाला जाती पाती धर्मात वाटून व्यवस्थित राजकारण या देशामध्ये चालू आहे. मग
पटेंगे तो हिंदू कटेंगे, बरोबर है, पर पटेंगे तो हिंदू मेंढपाल भी कटने वाले हैं, वो भी सोचना पडेगा। त्याला जर वाट झूट करून जर काटण्याचा प्रयत्न करत असाल धर्माच्या नावानं तर ते आम्ही सहन करणार नाही, लक्षात घ्या। कर्जमाफीची घोषणा केली आमच्या देवेंद्र साहेबांना, फडणवीस साहेबांना, सरसकट कर्ज माफ, सरसकट कर्ज माफ। आता बोंबला नसतं, 3 महिने झाले महादेवराव, फडणवीस साहेब गायब। आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता जर कर्ज फेडलं नाही, भरलं नाही आणि 31 मार्चच्या आत भरलं नाही तर 6% व्याज माफी भेटणार नाही, आणि 6% व्याज माफी जर भेटली नाही तर पुढच्या वर्षी कर्जच भेटणार नाही। ते कोकाटे म्हणत होते, ते म्हणत होते का आता आमची आर्थिक व्यवस्था चांगली नाहीये, आमचं अर्थकारण सगळं वाया गेलेलं आहे, 4-5 महिने कर्जमाफी होणार नाही असं सांगतोय कृषी मंत्री। बोमलले कसे देता, तुम्हाला कोण सांगितलं होतं घोषणा करायला? बलावले जेवाले बलावाचं आमंत्रण द्यायचं, सहाले घरदनीच बाहेर फिरायचं, गायब व्हायचं। स्पष्टीकरण मंत्री महोदय द्यायला तयार नाही आहे। अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये 13,000 रुपये तुरीचे भाव 7,000 आले, अधिक घटणार आहे। सोयाबीन तर मी सांगतोय मार्केटमध्ये 3,500 आहे, 7,000ची सोयाबीन 3,500 येऊन पडली। म्हणजे इकडे मेंढरा चाराले जागा नाही, सरई छत्र नाही, पिकवांतर भावही नाही, मग जाव काय, कराव काय? शेती कराव तर भाव नाही, आणि मेंढर चाराव तर जागा नाही चरासाठी। इकून तिकून चार इकून आम्ही पाहतो, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न झालेला आहे, आणि ही लढाई इशारा म्हणून आपण आंदोलन काढलेलं आहे मित्र। महादेवराव जानकर आम्ही पडलो म्हणून त्याला असं वाटतंय की भाई गए काम से, अरे गिरता हुआ है जो रुकता है, हम रुकने वाली थोड़ी औलाद है, हम तो चलने वाली औलाद है। आम्ही ते एवढ्या स्पीड न चालू का तुम्हाला आगून लागल्याशिवाय राहणार नाही साले हो। ही लढाई जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन हक्काची लढाई लढायची आहे। आज त्याची सुरुवात आपण इथे केलेली आहे। प्रचंड प्रहारचा कार्यकर्ता आणि मेंढपाळ बांधव इथं आहे। जेवढे मेंढपाळ बांधव आले असेल तेवढ्याच ताकदीनं जात पात धर्म न पाहता प्रहारचा कार्यकर्ता 50%च्या वर ताकदीनं इथं उभा आहे। तुम्हाला बच्चू कडूचा खऱ्या अर्थानं मानाचा मुद्रा आहे। तुम्ही जात धर्म पंथ न पाहता ही मेंढपाळ शेतकऱ्याची लढाई म्हणून तुम्ही सहभागी झालात, पण तुमचे मानावर उपकार कमी आहे। छत्रपती शिवरायाने जे राज्य निर्माण केलं ते रयतेसाठी केलं, एका जाती पाती धर्मासाठी नाही केलं। तुम्हाला माहित असेल पन्हाळ्यावर जेव्हा सिद्धी जवाहरने वेळा टाकला तेव्हा पहिला जर कोणी कामी आलं असेल तर शिवा नावा काशी न्यावी समाजाचा। दुसरं बलिदान जर कोणाचं झालं असेल तर ते वीरबाजी प्रभू देशपांडेचं झालं। आणि विशाल गडावर जेव्हा छत्रपती कृत केले तेव्हा छत्रपतीतल्या नात्यातलेच लोक तलवार घेऊन छत्रपतीच्या विरोधात उभे होते। मित्र, हे जातीपाती धर्माची लढाई नव्हती, ही हक्काची लढाई होती। आणि ते काळ विरोधात गेले तर छत्रपतीनं वसूल एक नियम काढला होता की पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी जे जे काय वतनदार असेल त्याला शेतकऱ्याचा एक दाणा सुद्धा भेटणार नाही, घेतले तर कापल्याशिवाय राहणार नाही। लढाई हक्काची होती। ती लढाईचा सिलसिला चालू राहिला। मल्हारराव होळकर असेल, अहिल्यादेवी होळकर असेल, यांनी ही लढाई मित्र अतिशय जिगरीनं
तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी सगळ्यांच्या हक्कासाठी ही लढाई अतिशय ताकदीनं चालू ठेवली. तुम्ही आम्ही पाहतोय लढले ते एका जातीसाठी नाही, धर्मासाठी नाही, तर तुमच्या अस्तित्वासाठी हक्कासाठी लढले मित्र हो. आणि म्हणून आपण सर्वांनी या लढाईमध्ये महादेवराव जानकरांनी सांगितलं, हटकरांनी सांगितलं, ही लढाई हक्काची लढाई सुरू करायची आहे. जातीपाती धर्माच्या पलीकडे आमचा हक्क आहे. आणि काय हक्क आहे तर मेंढी असेल तर चाऱ्याचा हक्क नाही, भीक असेल तर भावाचा हक्क नाही. वो चाहे हिंदू रहे या मुसलमान रहे, बौद्ध रहे, तेली रहे का माडी रहे, का तिकडे आमचं बौद्ध असू दे, का धनगर असू दे, का पाटील असू दे, का मराठा असू दे, का कुंभे असू दे, का चामार असू दे, ही हक्काची लढाई लढायची आहे. शेतीले भाव भेटले, मेंढराले जर चरासाठी चारा भेटला, साल्यावर आम्हीच तुम्हाला महिना सुरू करतो, एवढी ताकद आहे आमच्या मनगडात, इतनी हिम्मत आहे हमारी. आणि जातीपाती धर्माच्या नावानं तुम्ही वाटत असाल तर आम्ही म्हटलं बटेंगे तो हिंदू किसान मरने वाला है भैया, किसान जिंदा रहना चाहिए, हमारा मेंढपाळ भी जिंदा रहना चाहिए. पण ते सांगण्यासाठी, इशारा द्यासाठी ही आंदोलनाची आम्ही सुरुवात केली आहे मित्र हो. आम्ही जातीपाती धर्माचं कधी बोलत नाही, पण हक्काच्या लढाईसाठी बच्चू मेला तरी 72 लढाई और ताकद से लढने वाले. 350 गुन्हे आहेत, 350 असे थोडे 2, 3, 4, 5 ज्या जिल्ह्यात गेलो तिथं तिथं. हे तर आज थोडस पहिले मेंढपाळ बांधव थोडस पहिल्यांदाच सहभागी झाले, नाही तर हे कटकर गिटकर तर पार उठून टाकले असते साल. ये पुलिस वाले हमको क्या पुरने वाले हैं, लेकिन हमारा दिल अभी बैठा नहीं है. पहली बार है, थोड़ी प्रेम की भाषा बता देंगे, और दूसरे बार आएंगे ना, हटा सावन की घटा उखाड़ के फेंक देंगे. जितनी गोलियां उतनी चला देना सीने पर, उतनी ताकत से हम खड़े रहेंगे आपके सामने. हम डरने वाले नहीं है. माझ्या मायनं म्हटलं होतं 350 झाले का म्हणे, फक्त 1000 करायला पाहिजे होते म्हणे. त्या मायचा पुत्र आहे बच्चू कडू. 4 गुन्ह्यामध्ये 10 वर 2, 3, 1 वर्षाची सजा है. अगर नहीं अपील में जाते तो जेल में रहते थे. हम परवाह नहीं करते, हम किसान और मजदूर के लिए खड़े हैं. आणि म्हणून हे कटकरे गिटकरे आम्हाला शोभत नाही. कितीकदा तोडले आम्ही, याला माहित नाही. पण आम्ही पोलीस वाले भाऊ, आम्ही शांत आलो आहे. तुम बोलेंगे तुम्हारे बंदूक में ज्यादा गोली है तो चालो तू. आम्ही शांततेनेच आंदोलन करायला आलो आहे, शांततेनेच करणार आहोत. गणेश नाईक साहेबांचा फोन आला आणि मी एका हप्त्याच्या आत मीटिंग लावतो, मेंढपाळांना चराईची व्यवस्था केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आपल्याला. आता आम्ही मेंढीवरने चालवणार, जो आमच्या आडवाईंना तेले चालवल्याशिवाय राहणार नाही. आणि सुरुवात है, अभी तो बहुत बाकी है. टेलर था टेलर, अभी थोड़ा संभाल के रहना भैया, फिर से जब आएंगे ना तो वापस नहीं जाने वाले हैं. और सगळ्यांची तयारी, जे जे काय इथं आले असेल मित्र, त्या सर्वांचं फॉरेस्ट वाल्याला सांगतोय, आमच्या मेंढपाळाला विनाकारण जर त्रास दिला तर बच्चूकडून लढ घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांचं आभार मानतो. मी थोडं अंदरून येतो, सरळ वागले तर बरे, नाही तर मग अंदर घुसू आपण. तुम्ही थांबणार आहे ना? धन्यवाद. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.